स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. सूर्यगाव येथे श्री काळंबादेवी यात्रा उत्साहात संपन्न. हजारो भाविकांनी घेतले दर्शन. सूर्यगाव तालुका पलूस येथील प्रसिद्ध ग्रामदैवत श्री काळंबादेवीची यात्रा यंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. गुढीपाडव्याच्या दिवशी यात्रेची बैठक होऊन उत्सवाला सुरुवात झाली आहे. परंपरेनुसार मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी गावात वीर खेळ खेळला जातो. तसेच ग्रामस्थांनी वीर देवता व श्री काळंबा देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून दर्शन घेतले. मंगळवारी 7 एप्रिल रोजी पाल यात्रा पार पडली, ज्यामध्ये अनेक भाविकांनी देवीला बोललेले नवस पूर्ण केले. बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. या दिवशी सकाळपासूनच महिला व पुरुषांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. भाविकांनी आपल्या वाहनांचे पूजन करून देवीला गोडा नैवेद्य अर्पण केला. रात्री 11च्या सुमारास फटाक्यांच्या नयनरम्य आतिषबाजीत देवीची परडी मंदिरातून कृष्णा नदीत सोडण्यासाठी नेण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते. परडी सोहळ्यानंतर देवीची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी निघाली. ढोल, ताशे आणि सनईच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात रात्रभर संपूर्ण गावात पालखी फिरवण्यात आली. यावेळी गावकरी व भाविक रात्रभर जागे राहून या सोहळ्यात सहभागी झाले होते. पहाटे 4:30च्या सुमारास पालखी मंदिराजवळ आल्यानंतर पालखीसह मंदिराला 5 धावत्या प्रदक्षिणा घालण्याची परंपरा पार पडली. हा नेत्रदीपक प्रसंग पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर देवीचे मुखवटे मंदिरात ठेवण्यात आले. यात्रेच्या 3ऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी सासनकाठ्यांची मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत तरुणांनी नृत्य करत आनंद साजरा केला. सासनकाठ्यांच्या मिरवणुकीनंतर देवीचे मुखवटे मूळ स्थानी स्थापित करण्यात आले आणि या भव्य यात्रा उत्सवाची सांगता झाली.